रामकृष्ण हरी. नमस्कार. पांडुरंगाचे अनेक भक्त आहेत आणि या भक्तांच्या अनेक कथाही आहेत. आज आपण अशाच एका भक्ताची कथा बघणार आहोत. तो होता एक दिवसाचा पांडुरंग. देव जे काही देतो, जे काही करतो तो आपल्यासाठीच. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे झाडलोट करण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील, तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभा राहण्याची सेवा करेल. त्यावर पांडुरंग म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून गोकुळ धन्य झाला व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे जाणे सुरू झाले. एक श्रीमंत भक्त आला. तो म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला. पण चुकून तो आपल्या पैशांचे भरलेले पाकीट तिथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभं राहण्याचे सांगितले. त्यामुळे गोकुळ त्याचे पाकीट त्याला द्यायला परत जाऊ शकला नाही आणि तो फक्त हसत उभा राहिला. त्यानंतर पुढे एक गरीब भक्त आला. गरीब भक्त म्हणाला, पांडुरंगा, माझा हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो आहे, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणापाशी ठेव. माझ्याकडूनही तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा माझा विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला पैशाने भरलेले पाकीट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो आणि आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गोरगरिबांना अन्न देतो. तेव्हा सुद्धा गोकुळ काहीच न बोलता फक्त हसत उभाच राहतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. तो देवाला उद्देशून म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकीट नसल्याचे पाहून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नाही, कारण तो फक्त उभा असतो आणि ही देवाची आज्ञा असते. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच नाही केले रे, तरी मला शिक्षा? हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाड्या व श्रीमंत भक्त हे दोघे देवाचे आभार मानून तिथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतात आणि गोकुळला विचारतात, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम केले. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की कोणालाही काहीच बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वासच नाही. तुला काय की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतात, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला.
जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होईल. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता. तरी देखील श्रद्धेने आणि भक्तीने त्याने तो मला अर्पण केला. म्हणून पैशाचे पाकीट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो. आणि त्याने तसेच केले. त्या नावाड्याने काही केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठ्या मोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीमध्ये तो आपली नाव वाचवू शकला नसता आणि त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात राहील आणि मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्य त्यावर पाणी सोडतो. म्हणून लक्षात ठेवा, देव जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठीच, आणि फक्त देवावर विश्वास ठेवून आपण धीर बाळगला पाहिजे. असे मानून देव अदृश्य झाले. तर ही होती भक्त गोकुळची कथा. रामकृष्ण हरी. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.